वायटी फॅमिली, आत्ता आपण पाहत आहोत नासलेल्या दुधापासून खवा कसा बनवायचा। काय करायचं, प्रथम गॅसवरती पॅन किंवा सूप पॅन ठेवायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप ॲड करायचं, नंतर हे नासलेलं दूध त्यामध्ये ॲड करायचं, त्यामध्ये साठवलेली दुधाची साय त्यामध्ये ॲड करायची, वरतून मिल्क पावडर ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आणि हे मिश्रण जवळजवळ 2 ते 3 मिनटं असं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं हे मिश्रण परतल्याच्या नंतर यामध्ये केशर ॲड करून हे मिश्रण जवळजवळ तब्बल पाऊण तास असंच परतत राहायचं आहे, जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही। अशा पद्धतीने अर्ध्या पाऊण तासानंतर आपला हा खवा तयार होतो। आता हा खवा तुम्ही कोणत्याही काचेच्या कंटेनर बर्नीमध्ये फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा कोणत्याही गोड रेसिपीसाठी तुम्ही हा खवा यूज करू शकता। अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।